रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील माडबन आणि विजयदुर्ग परिसरात काल रात्री समुद्रातून आलेल्या भीषण स्फोटासारख्या आवाजामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं प्रचंड वातावरण निर्माण झालं होतं। खोल समुद्रात सुमारे 20 नॉटिकल माईल अंतरावरून हे अनाकलनीय आवाज आल्यानं परिसरात घातपाताच्या विविध अफवांना ऊत आला होता। मात्र पोलीस प्रशासन आणि तटरक्षक दलानं तत्परतेनं संयुक्त तपास मोहीम राबवून या गूढ आवाजाचं रहस्य अवघ्या काहीच तासात यशस्वीपणे उकललंय। पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार खोल समुद्रातून प्रवास करणाऱ्या एका मोठ्या टग बोटीवरून सिग्नल पिस्टलद्वारे फायर करण्यात आले होते, ज्यामुळे हे आवाज किनारपट्टीपर्यंत पोहोचले। काल रात्रीपासून पोलीस यंत्रणा या प्रकरणाचा अत्यंत बारकाईनं शोध घेत होती। दरम्यान किनारपट्टी भागातील सर्व नागरिकांनी कोणत्याही चुकीच्या माहितीवर किंवा अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नये असं कळकळीचं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आलंय। या महत्त्वाच्या स्पष्टीकरणामुळे आता परिसरातील तणाव पूर्णपणे निवळला आहे। रात्री 9:30-10च्या दरम्यान आम्हाला अशी माहिती मिळाली की विजयदुर्ग ते नाटे या दरम्यान एक 30 ते 40 किलोमीटरवर काही स्फोटांचे आवाज आले। त्यानुसार आम्ही तिथे ड्रोन पेट्रोलिंग करण्यात आलेली होती। रात्री कोस्ट गार्डच्या शिप्स डायव्हर्ट करण्यात आल्या होत्या मुंबईवरून आणि कोस्ट गार्डची इंटरसेप्टर शिप डायव्हर्ट करण्यात आली होती। त्याचबरोबर आम्ही आमच्याही ज्या ट्रॉलर होत्या त्या भागात आम्ही पेट्रोलिंगसाठी गस्त करण्यासाठी पाठवलेल्या होत्या। आज सकाळी अशी माहिती मिळाली की रात्री तिथून एक टग चाललं होतं, मोठी बोट, आणि त्याच्यामध्ये त्यांनी सिग्नल फायर केला होता। त्या सिग्नल त्यांनी 3-4 वेळेस फायर केला, तो त्याचा आवाज होता। तिथल्या मच्छीमार बांधवांना चुकून असं वाटलं की तिथे काहीतरी मिसाईल वगैरे फायर झाली, तर ती चुकीची माहिती त्यांनी पसरवली होती। आज सकाळी कन्फर्म केलेल्या कोस्ट गार्डच्या सूत्रानुसार तिथे ते सिग्नल फायर केलेला होता त्या एका टगनी, तर बाकी काही चिंतेची बाब नाही। हे सगळं समुद्रात झालं। सकाळी सूचना देण्यात आलेल्या आहे। रात्रभर पूर्ण जिल्ह्यामध्ये सागरी रक्षक दलाचे सर्व नागरिक तसेच आमचे पोलीस दल रात्री सर्व लँडिंग पॉइंटवर आम्ही बंदोबस्त लावलेला होता आणि आमची पेट्रोलिंग अलर्ट मोडवर चालू आहे।